मोदी सरकारचं पहिलंच पूर्ण बजेट हे दीर्घकालीन उपाययोजनांचं असल्याची प्रतिक्रिया उद्योग जगतातनं व्यक्त होतात. पुण्यामध्ये मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्ससह इतरही उद्योजकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. सामान्य करदाता आहे किंवा जो सिनियर सिटीजन आहे किंवा ग्रामीण भागातले सिनियर सिटीजन्स आहेत किंवा ग्रामीण भागातली काही जनता आहे, त्यांच्याकरता आजचे दिन नक्कीच आलेले आहेत. कारण त्यांच्याकरता अनेक योजनांची घोषणा आज झालेली आहे. पण जेव्हा आपण उद्योगाचा विचार करतो, धंद्याचा विचार करतो, त्याच्यातून मला वाटतं खूप अच्छे दिन एक्सपेक्टेड होते. 5% टॅक्स रिडक्शन झालंय कॉर्पोरेट टॅक्सचा, त्याचा मोठ्या कंपन्यांना फायदा होईल. त्याचबरोबर मिनिमम अल्टरनेट टॅक्स जे SEZ मधल्या कंपन्या भरतात त्यांच्यावर सुद्धा कमी झाला असं त्यांनी जाहीर केलं, पण त्याची फाईन प्रिंट बघायला लागेल. एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि कौशल्य वृद्धी याचा खूप वेळा उल्लेख झाला, शिष्यवृत्तींवर उल्लेख झाला. त्यामुळे जर कुशल मनुष्यबळ जर IT इंडस्ट्रीला मिळालं तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. टॅक्सेशनचा विचार केला तर खूप काही बदल नाहीयेत. गव्हर्नमेंटकडे पैसा आला तर ते जास्त खर्च करू शकतात. त्यामुळे गव्हर्नमेंटनी त्यांच्याकडे येणारा पैसा हा अतिशय फर्मली निर्माण केलाय. उदाहरणार्थ बॉन्ड्स आणलेले आहेत, त्या बॉन्ड्समधनं टॅक्स एक्झम्पशन पण दिलेलं आहे. म्हणजे ग्राहकाला किंवा इंडिव्हिज्युअलला सुद्धा त्याचा फायदाच आहे. पण त्याचे पैसे पण यांना लॉंग टर्म मध्ये वापरायला मिळणार आहेत आणि मग ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट होते आणि त्यांनी फंडामेंटल इन्व्हेस्टमेंटवर जास्त भर दिलाय. एक्साईज मध्ये सुधारणा, एक्साईज मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये त्यांनी 12.36 12.5 करून टॅक्स मात्र थोडा वाढवला, पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नक्की त्यांनी आम्हाला सवलत दिलेली आहे. तर अशा छोट्या छोट्या स्टेप्समध्ये जर छोट्या छोट्या पावलांनी जर ह्या सुधारणा होत गेल्या तर माझ्या दृष्टीनं जास्ती आश्वासनं न देता छोट्या छोट्या आश्वासनांनी हे जर गव्हर्नमेंट पुढे गेलं तर मला वाटतं खूपच फायदा होईल. असं एक वेगळ्या प्रकारचं बजेट मी माझ्या आयुष्यात ऐकलं की ज्याला वेल प्लॅन बजेट म्हणतात, की पुढच्या 10, 20, 50 वर्षाचा विचार करावा. ऍटलिस्ट या बजेटमध्ये 2022 पर्यंत त्यांनी विचार केला. याचा अर्थ आनंदाची गोष्ट दिसते की मोदी सरकार 2022 पर्यंत नक्कीच राहणार. आणि ज्याला प्लॅनिंगचं बजेट, नुसतं रुपये आणि पैसे, यावर्षी एवढे रुपये आले, यावर्षी एवढे खर्च करतो, एवढे टॅक्स लावतो, असं न करता पुढच्या या बजेटमध्ये पुढच्या 4 वर्षापर्यंत बजेट हे प्रतिबिंबित होतं. सोन्याची नाणी बाजारात आणण्याचं गव्हर्नमेंटनी आजच्या बजेटमध्ये डिक्लेअर केले. त्याचप्रमाणे गोल्ड बॉन्डची आणि त्याच्यावर व्याज देणार म्हणून डिक्लेअर केले. नाणी आणणार आणि गोल्ड बॉन्ड हे दोन्ही वेगवेगळे गोष्टी आहेत. नाणी आणलं म्हणजे शेवटी गोल्ड इम्पोर्ट करावे लागणार. एका बाजूला गव्हर्नमेंट म्हणते की फॉरेन करन्सी स्टॅकअप होते आणि दुसऱ्या बाजूला परत इम्पोर्ट करून गोल्ड कॉईन आणणार आणि ती बाजारात विकायला काढणार. खरं तर त्यांनी गोल्ड कॉईन आणण्यापेक्षा, गोल्ड कॉईन काढण्यापेक्षा जी इम्पोर्ट ड्युटी जर कमी केली असती तर आज जे वाढलेलं स्मगलिंग बंद झालं असतं. वरवर पाहता कदाचित मध्यमवर्गीयांना ज्या अपेक्षा होत्या यावेळच्या बजेटमध्ये की आयकरामध्ये काही सवलत मिळेल वगैरे, ती मिळाली नाही म्हणून काही वेळा जर का नाराजी दिसत असली तरी आयकर खऱ्या अर्थाने 4.5 लाखाच्या पुढं जर का सवलतीचा फायदा घेतला तर त्या मिळणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य विशेषतः गरीब वर्गाला 12 रुपयामध्ये 2 लाखाचा विमा ही एक चांगली योजना केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर काय देशामध्ये वाढवायचं असेल, विशेषतः ग्रामीण भागामध्ये रस्ते, पाणी, घरं ही जर का करायची असतील तर त्यासाठी भांडवल उभं केलं पाहिजे. त्यामुळे थोड्याफार सवलतीवरती जरी मध्यमवर्गाने पाणी सोडलं तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये हा देश समृद्ध होण्यासाठी टाकलेलं प्रथम पाऊल आहे असं मला वाटतं.